एवढा वेळ का लावला? छोटे मला काहीच बोलू नका. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तुम्हाला एक गोष्ट सांगू? मी तुम्हाला लाजताना पहिल्यांदाच पाहिलं आणि तुम्ही लाजताना तुमच्यापेक्षाही सुंदर दिसता. वेळेनं थांबवलंय की वेळच थांबले माहित नाही, पण घड्याळ म्हणते की अजून जायची वेळ झालेली नाही. माझं तुमच्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे.
पेंटिया उठ ग, चल. आळशी वाट्यासारखं झोपून राहिलं. उठला का? उठ आता. ऐ उठ. ए, काय? तुम्ही उठ. काय कटकट काय? उठ आता. किती वाजले? उठ ग. हळू. रमा तू काय एवढं वेळ झोपून राहिली आज? ए रमा. हे काय आहे? हसते का झोपेत? कामावर जायला उशीर झाला ना का मग बसल रडत. थांब ग. रमा. ए रमा उठ बाई, जायचं ना तुला कामावर. उठ. काय झालंय मामी? तेच विचारते मी तुला, काय झालंय? कुणाला? अगं झोपेमध्ये हसत होते. मी? हा तूच. मी आज झोपेत काही बोलले तर नाही ना? का? स्वप्नात कुणाशी बोलत होती सर ग? कोण आलं तर स्वप्नात? राजकुमार आला होता का एखादा? आ? आ? काय मामी तुम्ही ना? काय? हसते. ध्यान काय? तुम्ही आवरात ये. रमा झालं का आवरून? बघा कशा पटापटा तोंडा पुढे यायला लागल्यात. आजकाल जरा जास्तच उशीर होत हिला उठायला. आवरायला का उशीर लागतो, हेअरस्टाईल करायला उशीर लागतो. अगं असं काही नाहीये सुमे. चांगली दिसते पण बट चांगली दिसते तोंडा पुढे आल्यावर. थँक्यू. थँक्यू. लाजते पाहिलं कसं थँक्यू म्हणते पोरगी. सगळेच काय तुझ्यासारखे निर्लज्ज असतात का? ए तू गप रे, तुला काय करायचंय? तुला काय करायचे म्हणजे काय बोलशील उद्या तिला? तुला काय? हा, मग तू मोठ. बरं वाटतं तुम्ही भांडत बसा, म्हणजे घर कसं भरलेलं वाटतं आहे की नाही? छान छान छान. चालू दे तुमचं चालू दे. आपण मी करते का हा करतोय ना? ए गप. मामी मी येते वाड्यावर. हं? हो निघ. छत्री घेऊन जा बरं का जाताना. येते. रमा छत्री न घेतच गेली ना? काय तरी आहे हिच्यावर जरा लक्ष ठेव. नाही म्हणजे मला काही हिचं खरं दिसत नाहीये. ते लवकरात लवकर एखादा चांगला पोरगा पा आणि शुभमंगलचं आवाहन करून टाकायचं. ती रमाय सुमी नाही, उगाच कुठल्या पण जाळ्यात अडकायला काय? ए तू गप बसा आता. ए तू गप खिचडी का? गुड मॉर्निंग ताईसाहेब. गुड मॉर्निंग. रमा. जी ताईसाहेब. अगं नाही नाही, चेहऱ्याला काही नाही झालंय. तू आज काहीतरी वेगळीच दिसतेस. हो का? आता तुम्ही म्हटणार असेल. हो. रमा तू आज नक्की काय केलंय? अहो काहीच नाही ताईसाहेब. नाही नाही, तू काहीतरी केलंय म्हणूनच तू आज एवढी वेगळी म्हणजे छान सुंदर दिसतेस. हा येस, ही बोट काढलीस ना म्हणून छान दिसतेस.
अहो नाही ताईसाहेब, ते आज घरातून काही गडबडीत निघाले ना, त्यामुळे केस सावरायचे राहिले बघा. बरं ताईसाहेब, तुमच्यासाठी काय बनवू नाश्त्यात? सँडविच चालते. काय रे, काय झालं? कॉफी गरम आहे ना. पहिल्यांदा पितोयस का कॉफी? नीट पी की. एवढा वेळ का लावला? हं? हा. प्रिय रमा. नाही नको. काय लिहू? हा. माझी प्रिय रमा. नाही नको. बाबा 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 बाबा, छोटे मालक, अहो एवढा पांढरा शुभ्र कचरा. हिमालयात जसा बर्फ पडतो अगदी तसंच झालंय. हरकत नाही. काय गरज नाही. अहो, मी उचलतो की. नाही, तुला एकदा म्हटलं ना, काही गरज नाहीये. छोटे मालक, अहो माझं काही चुकलं का? अहो हे माझं काम आहे, तुम्ही कशा पायी करताय? मी करतो की. दुसरं काम नाही का तुला? आणि सकाळ सकाळ तू माझ्या रूम मध्ये कशाला आलायस? अहो तुमच्या ताई व्यायाम खोलीत गेलतो, तिकडे नव्हतं म्हणून इकडे आलो. हा, माझा खांदा दुखतोय म्हणून मी आज केला नाही. काय झालं? तुला काय करायचंय? तुझा नाश्ता झाला की नाही बघ. जा. अहो तेच सांगाय आलतो की नाश्ता तयार आहे म्हणून. ठीक आहे, मी येतो. तुझा बरं. डस्टबिन इथेच ठेव. जा 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 जा. मंजू, समजा आणलेस ना? वय. तेवढा शिरा घेऊन ये ना पटकन. अगं हो, मगापासून 10 यायला सांगून झाले. जमत तर आणतेच मी. दादा नाही आला अजून? अगं हरीला सांगितलंय मी त्याला बोलवायला, येईलच तो. अच्छा. तयार आहे सँडविच टोस्ट? वय. थँक्यू. अरे वा, क्या बात आहे. शिरा? मी काय विसरते का? आज कुठला स्पेशल डे? का रमा खुश आहे म्हणून आज शिरा केलाय? रमाचं मला माहिती नाही, पण प्रताप मात्र नक्की खुश होणार आहे. का खुश होणार आहे मी आज? अरे कारण तुझ्या दिवसाची सुरुवात या मस्त शिऱ्याने होणार आहे. वाव, शिरा. अच्छा. हे काय? तू आत्ता इतक्या उशिरा आला आणि त्याला आधी शिरा देतेस तू? बरोबर आहे ना. ज्याला शिरा आवडतो आणि ज्याला त्याची कदर आहे त्यालाच आधी वाटणार ना.
नाही या आम्हाला पण शिरा खूप आवडतो, आम्हाला पण शिरा हवाय. हो तूच खा. आधी तिला वाढा, द्या तिला. मंजू मला केचप देते. आणते. अरे प्रताप, अरे काय चाललंय? अरे मला माहितीये तुला शिरा खूप आवडतो, पण अरे केवढा वाढून घेतलायस तू? सॉरी 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 सॉरी. हळू, अरे हळू, काय चाललंय? तुझं आजकाल काय चालू असतं ना खरंच कळत नाहीये मला. किती घाई सगळ्या गोष्टींची. हा जरा सावकाश. आई, लक्ष दुसरीकडे असलं ना किंवा दुसरा विचार चालू असला ना की असंच होतं. रमा मला ज्यूस दे ना. हा. काय चाललंय? खाली काय वापरून बघतोयस? काय नाही, माझा मोबाईल पडला होता. अगं रमा, तू आता लवकर स्वयंपाकाच्या तयारीला लाग. श्रावण चालू झालाय ना, मला देवळामध्ये नैवेद्य दाखवायला जायचंय. जी बाई साहेब. रमे, काय करतेस तू? अगं आता भाज्या चिरून घेते आणि मग बाकीची बी तयारी करते. तू काय करणार आहेस? मी भांडे लावून घेते. लवकर करशील. होय. रमी, हा अगं तू काही आता उडवलंस का माझ्या डोक्यात? टपली मारल्यासारखं. असं कुठे काय आहे? काहीच नाही, असं काही नाही मंजू. अगं नाही, खरंच काहीतरी ना डोक्यावरून गेल्यासारखं वाटलं बघ. मंजू, आता काही इथं शोधत बसणार आहेस वय? एवढी कामं पडलीत, चला लवकर आवरून घेऊयात. होय.